राम शिंदेजी, रवींद्र वायकरजी, ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं ते अमित साटमजी, पवन त्रिपाठीजी, केशव उपाध्यायजी, दीपक कोटेकरजी, दीप्ती पारीकर, प्रीती साटम, सुनीता मेहता, सुधा सिंग, रोहन राठोड, संध्या पत्ती, उषा पटेल, उपस्थित सर्व योग शिक्षक आणि सर्व या ठिकाणी योग करण्याकरता आलेल्या भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांनाच याची कल्पना आहे की योग ही आमची अतिशय प्राचीन जीवन पद्धती आहे। ही आमची अतिशय प्राचीन अशी चिकित्सा पद्धती आहे आणि आज संपूर्ण जगाने योग विद्येचं जे काही एक हिलिंग पॉवर आहे ती लक्षात घेऊन आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्यावेळी युनायटेड नेशन्समध्ये हा प्रस्ताव ठेवला की जगाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला पाहिजे, युनायटेड नेशन्सच्या इतिहासामध्ये सर्वात कमी दिवसांमध्ये आणि कोणीही विरोध न करता एकमताने पारित झालेला प्रस्ताव म्हणजे जागतिक योग दिनाचा प्रस्ताव आहे। ही आपल्या भारताकरता अत्यंत गौरवाची गोष्ट आहे। आज आपल्याला कल्पना आहे युनायटेड नेशन्समध्ये योग चालले आहेत, जपानच्या मंदिरातही योग चालले आहेत, चीनमध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये सगळीकडे जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योगासनं चालली आहेत आणि आज खरं तर संपूर्ण विश्वात योग विद्येच्या बद्दल, योगासनांच्या बद्दल एक अतिशय मोठं कुतूहल देखील आहे आणि मोठ्या प्रमाणात समाज त्याचा उपयोग देखील करतोय। योग विद्येचं सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर केवळ या विद्येने शरीरावर फोकस केलेला नाही, तर शरीर, मन, आत्मा या सगळ्या गोष्टींचा एकात्म विचार हा योग विद्येमध्ये केलेला आहे। आणि म्हणूनच व्यक्ती केवळ शरीर नाही आहे, तर व्यक्ती आत्माही आहे, व्यक्ती मनही आहे आणि हे सगळं मन हे या सृष्टीशी जुडलेलं आहे। एक वेगळं बंधन आपलं या संपूर्ण सृष्टीसोबत आहे। योग विद्येच्या माध्यमातून ते बंधन किंवा तो जो कनेक्ट आहे हा आपण रिकनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून शरीरावर तर त्याचा परिणाम होतोच, पण सर्वाधिक परिणाम आमची जी इंटरनल हिलिंग पॉवर आहे, आमचं जे मन आहे, आमचे जे विचार आहेत याच्यावर त्याचा परिणाम होतो। आणि म्हणूनच आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देत असताना आपण सर्व लोक निरोगी राहूया आणि सर्वात महत्त्वाचं आज आपल्या देशात आणि जगात सर्वाधिक जर आपल्याला त्रास देणारी गोष्ट काही असेल तर ती लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत आणि या लाईफस्टाईल डिसीजवर किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीजेसवर सर्वात उत्तम आणि रामबाण उपाय हा योग आहे। आज आपण म्हणतो नवीन पिढी आमची जी आहे त्यांच्यामध्ये खूपदा आपल्याला ऐकायला मिळतं की आम्हाला डिप्रेशन आहे, पण योग करणाऱ्याला कधी डिप्रेशन येत नाही। योग करणारा कुठल्याही मानसिक स्थितीमध्ये आनंदाने त्या ठिकाणी प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला आपल्या भविष्यातली पिढी घडवण्याकरता देखील या योग विद्येचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे। मी पुन्हा एकदा जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। अमितजींनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सर्व योग शिक्षकांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं आपल्याकडनं योग करून घेतले त्याबद्दल त्यांच्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
तर मुंबईतल्या जुहू बीचवर आज या योग दिनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. योग शिबिर आयोजन करण्यात आलेलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच राज्यभरातील जनतेला संबोधित केलेलं आहे. योग किती महत्त्वाचा आहे आणि योगांमुळे काय फायदे होतात हे समजावून देखील त्यांनी सांगितलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगासनं केलेली आहेत आणि या कार्यक्रमामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग देखील घेतलेला आहे. आज देशभरामध्ये जागतिक योग दिन साजरा केला जातोय. विविध कार्यक्रमांचं देशभरामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे.